शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या निलांबरी सभागृहात इंग्रजी अधिविभागाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, अनुवादक प्राध्यापक माया पंडित, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, समीक्षक डॉक्टर अंधीर शिंदे, लेखक आणि अनुवादक डॉक्टर रघुनाथ कडाकणे, इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉक्टर तृप्ती करेकट्टी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉक्टर शिर्के यांच्या हस्ते लेखक कृष्णात खोत यांचा साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल आणि अनुवादक डॉक्टर माया पंडित यांचा उत्कृष्ट अनुवादाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना लेखक कृष्णात खोत यांनी निसर्गाबरोबरच्या लढ्याचं विश्लेषण करत माणसाच्या स्मृतीचं विस्थापन सुरू असल्याचं सांगितलं. माणूस निसर्गाचा किती विनाश करतोय हे तो विसरत चाललाय, त्यामुळे येणारा काळ घातक असेल असंही त्यांनी नमूद केलं. लेखकांनी सामान्य माणसाच्या शांत आवाजाचा दीर्घस्वर निर्माण करायला पाहिजे असं मत खोत यांनी यावेळी व्यक्त केलं. कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी लेखक तयार होण्यामागं बराच काळ जावा लागतो आणि त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो असं सांगत रिंगाण या कादंबरीच्या माध्यमातून कृष्णात खोत यांनी विस्थापितांच्या वेदना मांडल्या असल्याचं सांगितलं. पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी ऑनलाईन पद्धतीनं या कार्यक्रमात सहभाग नोंदवत आपले विचार मांडले. निसर्गाचा विनाश करून आपण स्वतःचाच विनाश करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. डॉक्टर माया पंडित यांनी मूळ साहित्य कृतीशी एकरूप झाल्याखेरीज अनुवाद साधणं अशक्य असतं असं नमूद केलं. दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर अंधीर शिंदे यांनी या कादंबरीचं समीक्षण करताना विस्थापितांचे प्रश्न मांडणारी ही उत्तम कादंबरी असल्याचं सांगितलं. प्राणी आणि मानवाच्या व्यथा उत्तमरित्या यात मांडण्यात आल्यात. विकास हवाय, पण तो कुणासाठी हा प्रश्न या कादंबरीतून अधोरेखित होत असल्याचं डॉक्टर शिंदे यांनी नमूद केलं. डॉक्टर रघुनाथ कडाकणे यांनी निसर्गाच्या उत्क्रांतीमध्ये मानवानं ढवळाढवळ केल्यानं निसर्ग विरुद्ध आधुनिकता यातील संघर्ष पाहायला मिळत असल्याचं सांगितलं. यावेळी लेखक कृष्णात खोत आणि अनुवादक डॉक्टर माया पंडित यांनी उपस्थित साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी डॉक्टर चंद्रकांत लंगरे, मेघा कांबळे, वनस्पतीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉक्टर राजाराम गुरव, डॉक्टर निखिल गायकवाड, डॉक्टर प्रभंजन माने, विलास सोयम, प्राध्यापक शांताराम कांबळे, डॉक्टर सुनील पाटील, डॉक्टर गोमटेश पाटील यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.